Hello student, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalaya Nipana online classes standard 8 subject science. Students, today we are going to learn our next part in our second chapter. Non-infectious diseases. Diseases which do not occur through infections and body contact are called as non-infectious diseases. Such diseases arise in human body itself due to certain reasons. याआधीसुद्धा आपण डायबिटीज या असंक्रामक रोगाची म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीजची व्याख्याही पाहिली आणि त्याचा अभ्याससुद्धा केला. आज आपल्याला पाहायचा आहे हार्ट डिसीज. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. Due to this, heart has performed more work that leads to stress on it. This may cause heart attack. If someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. आता हृदयविकार म्हणजे नेमकं काय, हार्ट डिसीज म्हणजे नेमकं काय. Efficiency of the heart decreases due to decreases blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. की जे हृदयाचे स्नायू असतात, या हृदयाच्या स्नायूंना जेव्हा रक्तपुरवठा आणि पर्यायाने ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा जो सप्लाय असतो हा जेव्हा कमी पडतो, ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. मग जेव्हा हा पुरवठा हृदयाला कमी होतो त्यावेळेस हृदयाचा वरती ताण वाढतो, त्याला त्याचं कार्य जे आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडता येत नाही, त्यावर स्ट्रेस येतो. धिस मे कॉज हार्ट अटॅक. आणि त्यामुळे काय होते तर हृदयविकाराचा झटका येत असतो. इज सम वन हॅज हार्ट अटॅक, जर एखाद्याला हृदयाचा झटका आला, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. तर त्याला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार आणि उपलब्ध करून द्यावे आणि हे आवश्यक आहे. पहा, ज्यावेळेस हृदय जे आता आपल्याला माहिती आहे की आपल्या हृदयाचं कार्य काय आहे तर संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणे आणि या रक्ताच्या माध्यमातूनच आपल्या शरीराला पोषक तत्वे आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. परंतु जेव्हा या हृदयाच्या स्नायूवरती या सर्व घटकांचा जो सप्लाय आहे, पुरवठा आहे, हा योग्यरित्या होत नाही, तेव्हा हृदयावरती प्रचंड ताण वाढतो आणि त्याला झटका बसतो आणि त्यामुळेच हृदयाचा झटका जो आहे म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो असतो हा येत असतो. One should not ignore these symptoms. Severe chest pain, pains in shoulder, neck and arms, cramps in hand, uneasiness, tremors. की पहा, या ठिकाणी आपल्याला काही लक्षणं दिलेली आहे की या लक्षणाकडे आपण कधीही दुर्लक्ष करता कामा नये. तर या ठिकाणी आपल्याला काही लक्षणं दिलेली आहे. कोणकोणती आहेत ती लक्षणं? चेस्ट पेन म्हणजेच छातीमध्ये असह्य वेदना होणे, पेन्स इन शोल्डर, नेक अँड आर्म्स, आणि त्यामुळे आपल्या खांद्यांमध्ये मान जी आहे ती आणि जे आपले आर्म्स असतात, बाहू असतात, यांमध्ये सुद्धा वेदना होणे. क्रॅम्प इन हँड, त्याचबरोबर हात जे आहेत ते आखडणे. एसिनेस म्हणजेच अस्वस्थ वाटणे. ट्रेमर्स कंप येणे. अशा प्रकारची ही जेव्हा लक्षणं तुम्हाला जाणवू लागली त्यावेळेस या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक: स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइजेस, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, अँगर, ॲनेक्सिटी. की पहा, इथं आपल्याला काही हृदयाचा झटका किंवा हृदयविकार होण्याची
कारणंसुद्धा दिलेली आहेत. त्यापैकी पहिला आहे स्मोकिंग, धूम्रपान, अल्कोहोलिझम, मद्यपान, डायबिटीज. मधुमेहाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हा जो आजार आहे हृदयविकाराचा किंवा हृदयाचा हा होऊ शकतो. त्यामुळे आपली नियमित जीवनशैली असणं हे फार आवश्यक आहे. हायपर टेन्शन म्हणजेच अतिरिक्त ताण घेणे, ऑबेसिटी लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइजेस, व्यायामाचा अभाव, हेरिडिटी अनुवंशिकतेने, मेंटल स्ट्रेस म्हणजे तुमच्या मानसिकतेवरती ताण येणे किंवा तुम्हाला एखादा ताण असणे, अँगर जास्त राग येणे, अशा प्रकारची ही कारणं जी आहेत ही आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली दिसून येतात. आणि या सर्व कारणांना आपण अवॉइड केलं तर आपण हृदयविकार किंवा हृदयाचा जो काही झटका येत असतो त्यालासुद्धा आपण अवॉइड करू शकतो. Always remember, each disease has specific scientific reason. Diseases do not occur due to divine cures of hating by anyone. Disease can be cured by proper medical treatment and not by chanting mantras or performing magic tricks. की पहा, हे नेहमी लक्षात ठेवा की आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे आजचे लोक आहोत. आपली मानवजात आणि या मानवजातीनं आज आमूलाग्र अशी प्रगती केलेली आहे. ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. कोणत्याही रोग किंवा आजारामागे काही ना काही वैज्ञानिक कारण असते. डिसीज डू नॉट अक्युअर ड्यू टू डिवाइन क्युअर्स ऑर हेटिंग बाय एनी वन. की एखादं जर कोण तुमचा द्वेष करत असेल किंवा तुम्ही त्याला आवडत नसेल तर त्याच्या द्वेष भावनेने तुम्हाला कोणताही आजार जो आहे हा होऊ शकत नाही. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. कोणताही आजार किंवा रोग जो आहे तो योग्य रीतीनं केलेल्या वैद्यकीय उपचारानेच बरा होतो. अँड नॉट बाय चॅटिंग मंत्राज ऑर परफॉर्मिंग मॅजिकल ट्रिक्स. कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र म्हणजे चॅटिंग मंत्राज या माध्यमातून कोणताही आजार हा बरा होत नाही. किंवा कोणत्याही प्रकारचे ज्या मॅजिकल ट्रिक्स आहेत की आपल्याला माहीत आहे की आपल्या समाजामध्ये जी बुवाबाजी किंवा अंधश्रद्धा ही आपणास दिसून येते. या माध्यमातून काही लोक उपचार करत असतात, परंतु असा उपचार कोणत्याही रोगावर हा होत नाही आणि यामुळे कोणताही आजार जो आहे तो बरा होत नाही. कोणतीही बुवाबाजी किंवा मंत्रतंत्र यांचा वापर करून आपल्या शरीराचे आजार हे आपण बसवू शकत नाही. प्रत्येक आजारामागे काही ना काही वैज्ञानिक कारण असते. हार्ट डिसीज. आता या ठिकाणी तुम्हाला हार्ट म्हणजेच हृदयविकार जे आहे ते दाखवले आहे आणि या हृदयविकाराची आजच्या काळातील जी काही उपचार केले जातात त्यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. जसं पहिलं आहे अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. तर हे सर्व उपचार पद्धती आज या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात हृदयविकारावर केली जाते. ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. की नेहमी लक्षात ठेवा, हृदयविकाराचा जर एखाद्याला झटका तुमच्या समोर आला किंवा तुम्ही तिथं असताना आला तर त्यासाठी कोणते प्राथमिक उपचार करायचे. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर. सर्वात आधी काय करा तर 108 हा जो ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे यावरती कॉल करा. त्यानंतर त्या रुग्णाचे दोन्हीही खांदे जे आहेत ते तुम्ही हलवा आणि तो शुद्धीवर आहे की नाही हे चेक करा. कीप द पेशंट लेईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन द हार्ट सरफेस अँड परफॉर्म compression only life support, COLS, compression only life support. Is this press the center of
thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 stroke per minute. Keep the patient laying on the back in horizontal position on the heart surface and perform compression only life support COLS. In this, press center to thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 stroke per minute. की आपण त्या रुग्णाला एखाद्या कडक अशा पृष्ठभागावरती आडवं झोपवायचं, त्यानंतर कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट ही जी कार्यपद्धती आहे की यामध्ये काय करावं लागते, तर त्या रुग्णाच्या छातीवरती म्हणजे मध्यभागी त्याला जवळपास 30 वेळेस आपल्याला दाब द्यावा लागतो आणि याचा जो रेट आहे तो किती असला पाहिजे, तर 100 to 120 स्ट्रोक पर मिनिट. एका मिनिटाला आपण जवळपास 100 ते 120 वेळेस शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या रुग्णाची छाती मध्यभागी आपल्याला प्रेस करायची आहे आणि यालाच COLS असं म्हटल्या जाते. आणि हा एक आवश्यक अशा प्रकारचा प्रथमोपचार आहे की या माध्यमातून तुम्ही त्या रुग्णाची मदत करू शकता. तर यापुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू. थँक्यू फॉर वॉचिंग.